भंडाऱ्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। भंडारा येथील जवाहर नगरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट झालाय। आयुध निर्माण कारखान्यात हा भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली। या स्फोटादरम्यान अत्यंत मोठा आवाज झाला। फॅक्टरीमध्ये एकूण 13 लोक काम करत होते। यामध्ये स्फोटात 5 ते 6 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। ही दुर्दैवी घटना आज सकाळी 11 वाजता घडली। हैराण करणारे म्हणजे या स्फोटात जीवितहानी झाली आहे। फॅक्टरीच्या RK ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। व्हिडिओवरून स्पष्ट होते की हा स्फोट किती जास्त भीषण होता। स्फोटानंतर आग आणि पूर्ण धूर हवेत दिसतोय। मिळालेल्या माहितीनुसार ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। सध्या दारूगोळा निर्मिती कारखान्याचे मोठे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत। मदत कार्य देखील सुरू असल्याची माहिती आहे। डिफेन्स फॅक्टरीमध्ये एकूण 13 लोक काम करत होते। स्फोट कसा झाला हा तपासाचा विषय आहे। त्याबद्दल स्पष्टता येऊ शकलेली नाही। बॅनर्जी, मनोज मेश्राम, वंजारी, गोस्वामी, राऊत, बडवाईक, यादव यांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। उर्वरित लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा येथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला आहे। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते। त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे। त्यातली 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे। आणखी 7 ते 8 लोकमध्ये या डेब्रीखाली लागले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला कारखान्यात झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ समोर येत असून त्यात शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्यांचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहे। हा स्फोट भीषण होता। स्फोटाचा आवाज 5 ते 7 किलोमीटर पर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे। यावरून स्फोटाच्या गांभीर्याचा अंदाज घेऊ शकतो। सी विभागातील 23 कर्मचाऱ्यांच्या इमारतीत हा स्फोट झालाय। भंडाऱ्यातून चेतन बैराम यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अशाच बातम्या आणि रिपोर्ट बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।